नागपूर हिंसाचारासंदर्भात काही भागामध्ये संचारबंदी कायम असणार आहे। शहरातील 9 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम आहे। नागपूर हिंसाचारानंतर काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती। या ठिकाणी संचारबंदी ही कायम असेल। 9 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही संचारबंदी कायम असणार आहे। संचारबंदी संदर्भात आता पोलीस आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष असेल। नागपूरमध्ये 2 हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आलेली आहे। नंदनवन आणि कपिलनगर भागातील संचारबंदी ही उठवण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय नागपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर नागपूरमध्ये 2 हद्दीतील संचारबंदी उठवण्यात आली, तर काही भागांमध्ये अद्यापही संचारबंदी कायम आहे। अगदीच आपण पाहायला गेलो तर सोमवारी नागपूरमध्ये झालेला हिंसाचार त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री जे ते नागपूर शहरात आलेले आहे। रात्रीच मुख्यमंत्री जे ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहे। आज दुपारी 12 वाजे दरम्यान नागपूरच्या पोलीस भवन येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत जे आहे त्यांची महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी पार पडणार आहे। आणि या बैठकीमध्ये एकूणच सोमवारपासून तर आजपर्यंत काय घटनाक्रम घडलं आणि पोलिसांनी काय काय कारवाई केली आणि लोकांचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि कोणकोणते पोलीस अधिकारी किंवा नागरिक जे आहेत यामध्ये जखमी झाले, एकूणच संपूर्ण परिस्थिती आज मुख्यमंत्री जे आहे ते आढावा घेणार। आपण पाहायला गेलं तर मुंबईमध्ये जे आहे ते अधिवेशन सुरू होतं, त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, मात्र मुख्यमंत्री वेळोवेळी जे आहे ते नागपूरमध्ये झालेल्या घटनाक्रमाची जे आहे ते अपडेट्स मुंबई येथून घेत होते। मात्र रात्री प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते नागपूरमध्ये आलेले आहे आणि विशेष करून म्हणजे हिंसाचार घडला त्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच नागपूरचा दौरा असणार आहे। त्याचमुळे जे आहे ते आतापर्यंत काय कारवाई झाली आणि लोकांचं किती नुकसान झालं एकूणच संपूर्ण घटनेचा जे आहे ते आढावा आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते घेणार आहे। आपण पाहायला गेलं तर सद्यस्थितीमध्ये आहे ते नागपूरमध्ये 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे आहे ते संचारबंदी अद्यापही लावण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच जनजीवन लोकांचं जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। अनेक व्यापार जे आहे ते ठप्प पडले आहेत। त्यामुळे सध्याला त्या पूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी जे आहे ते परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। मात्र संचारबंदी जी आहे ती अद्यापही उठवलेली नाही। त्यामुळे त्या संदर्भात आज मुख्यमंत्री पोलिसांसोबत काही चर्चा करून काही निर्णय घेऊ शकतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नीलम जी, आपण जर पाहिलं ज्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी नागरिकांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्याचबरोबर काही वेळेनुसार शिथिलता सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता त्यांच्या काय प्रतिक्रिया, कारण व्यापाऱ्यांचं याप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळतंय, जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। अगदीच आपण पाहायला गेलं तर पोलिसांनी जे आहे ते परिस्थिती पाहता गुरुवारी 2 तासासाठी 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे आहे ते शिथिलता दिली होती। 2 ते 4 अशी वेळ जी आहे ती ठरवली गेली होती। मात्र दुसऱ्या दिवशी लगेच जे आहे ते ती शिथिलता रद्द करून पुन्हा त्या ठिकाणी जे आहे ते संचारबंदी कायम केली होती। नागरिकांची मागणी आहे की विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास होतोय, अतिआवश्यक कामासाठी त्यांना बाहेर पडायला त्रास होतोय। सोबतच जो महाल परिसरातील जो भाग आहे तो व्यापाराचा मोठा वर्दळीचा भाग आहे। त्या ठिकाणी सोन्याचा मोठा व्यापार होतो, त्याचबरोबर मेडिकलचा मोठा व्यापार होत असतो आणि त्याचमुळे जे आहे ते व्यापाऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान जे आहे ते त्या ठिकाणी होत आहे। आणि व्यापाऱ्यांची ओरड अशी आहे की आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे, त्यामुळे सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत जर आम्हाला जर मुदत जर दिली दुकान उघडण्याची, व्यापार करण्याची पोलीस संरक्षणामध्ये, तर जे आहे ते झालेलं आमचं जे नुकसान आहे ते नुकसानही थांबेल। आणि सध्याला परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे आता तात्काळ जे आहे ते संचारबंदी उठवण्याची अशी देखील मागणी होती। मात्र एकूणच पोलीस जे आहे ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते टप्प्याटप्प्याने जे आहे ते पावलं उचलत आहे। नागरिक पुन्हा जे आहे ते तसा काही घटनाक्रम त्या परिसरामध्ये घडू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। त्याच अनुषंगाने जे आहे ते आज मुख्यमंत्री आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज त्यांची बैठक आहे। या बैठकीमध्ये नेमकं संचारबंदी संदर्भात देखील काय निर्णय होऊ शकतं आणि नागपूर घटनेचा तपास जे आहे ते कशा पद्धतीने सुरू आहे, एकूणच सगळ्या गोष्टीची जे आहे ते चर्चा आणि आढावा जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत घेणार आहेत। जी ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।